स्वस्त घरांचे आमिष दाखवून गरजू नागरिकांकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या 2 चाळ माफियांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. मनोज धुमाळ, सचिन सुर्वे अशी अटक करण्यात आलेल्या 2 चाळ माफियांची नावे आहेत. डोंबिवलीजवळील खोणी धामटण येथील साई माऊली कन्स्ट्रक्शनच्या नावाखाली संरक्षण खात्याच्या जमिनीवर या दोघांनी 3 रूम बांधल्या होत्या. या रूम दाखवत अशाच रूम तुम्हाला स्वस्तात देतो असे आमिष दाखवत जवळपास 200 ते 250 नागरिकांकडून 2 लाख तर कुणाकडून 4 लाख असा मिळून कोट्यवधींचा गंडा घातल्याची माहिती आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी मानपाडा पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी पसार झालेल्या मनोज धुमाळ व सचिन सुर्वे या दोघांनाही बेड्या ठोकल्यात. त्यांनी आणखी काही नागरिकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना असून या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. माझं नाव राबिया इनामदार आहे. आम्ही ते खोनी धामटान म्हणतात त्याला. आधी आम्हाला खोनीचं इंस्टाग्रामवर आलेलं, त्या इंस्टाग्रामवर आलं म्हणून आम्ही गेलो बुक करायला रूम. आम्ही बुक केले 2 रूम. थोडे थोडे पैसे सुरुवातीला दिले, मग नंतर परत मागत गेले. तसे आम्ही असे सगळे मिळून 5-5.5 लाख रुपये आम्ही दिले. आणि आम्हाला बोलला का तुम्हाला 10 तारखेला रूम देणार. 10 तारखेला तर सगळं हे झालं, तिकडून सोडून ते लोक पळून गेले. पहिला जानेवारीमध्ये देणार होता, नंतर जानेवारीमध्ये बोलला नंतर देतो असं करत 15 दिवस, महिना 15 दिवस असं करत आम्हाला पर एप्रिलची 10 तारीख सांगितलेली त्यांनी. पण त्या दिवशी पण आम्हाला रूम दिला नाही आणि तो पळून गेला. असं 200-250 लोकांना फसवलं आहे. 3च रूम बांधले, तेवढे 3 रूम त्यांनी 200-250 लोकांना दाखवले आणि सगळ्यांकडून पहिले पैसे घेतलेत. काय रूम स्वस्त आहे म्हणून माणसांनी घेतले, कर्ज करून, सोनं ठेवून बँकेचं कर्ज केलं, कुणी घरं विकली, असं करून घेतलं. पण त्यांनी काय दिलंच नाही ते रूम आम्हाला फक्त आमचे पैसे मिळाले पाहिजे. आम्हाला रूम पण नको आणि काहीच नको, आम्हाला आमचे पैसे पाहिजे. आम्ही राहायला मुंबऱ्यात आहे. राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण.